आज आपण पोह्याचे परोठे बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी 1 कप पोहे घेतलेले आहे। हे चांगले धुवून घेऊया। पाणी टाकलंय, आता हे पाणी काढून घेऊया। पाणी काढून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये 1/4 कप आपण पाणी घालून ठेवायचं आहे। पोहे आता छान भिजलेले आहेत। हाताने आपण थोडे कुस्करून घेऊया। पोहे कुस्करून घेतले आहेत। अर्धा कप आपण तांदळाचं पीठ घालायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 1 छोटा कांदा बारीक चिरून घातला आहे, कोथिंबीर चिरून घातली आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडा कढीपत्ता चिरून घातला। थोडेसे चिली फ्लेक्स घातले आहेत। चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि मिक्स करूया। मिक्स केलं आहे। थोडंसं पाणी घालायचंय आणि आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचंय। आपण पीठ मळून घेतलेलं आहे। आपण बघू शकता थोडंसं तेल पण लावलेलं आहे। मळलेल्या पिठाचा 1 छोटा गोळा घेतलेला आहे। थोडं त्याला तांदळाचं पीठ लावले, तर लाटून घेऊया। आपण लाटून घेतला आहे। तवा गरम करायला ठेवलाय, तव्यावर टाकलेला आहे। आता उलट करूया। उलट केलेला आहे। थोडंसं तेल लावून आपण दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। वाव,